प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर। 27 तारखेला विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान। 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्यामुळे सध्या जागा रिक्त। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज। 7 वर्ष पक्षात मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय। रोहित पवारांची नाराजीवर प्रतिक्रिया। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ज्ञानेश्वरी मुंडेंचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित। गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी तत्परता दाखवणार पोलिसांचं आश्वासन। देशमुखांच्या क्रूर हत्येचे 15 फोटो आणि 3 व्हिडिओ समोर। हत्येवेळचे सर्व व्हिडिओ आणि फोटो पोलिसांकडून हस्तगत। महाराष्ट्राला हादरवणारा बीड हत्याकांडाचा घटनाक्रम उघड। वाल्मिक कराड जेलमधून व्हीसीद्वारे लोकांशी गप्पा मारतोय, त्याला तुरुंगात चहा नाश्ता दिला जातो। अंजली दमानी यांचा आरोप। कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे मुंबई सत्र न्यायालयात। करुणा मुंडेंना 2 लाखाची पोटगी देण्याच्या निर्णयाला आव्हान। 21 तारखेला सुनावणी। खासदार सुप्रिया सुळेंकडून स्वारगेट बस स्थानकाची पाहणी। अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झाली पाहिजे, सुळेंची मागणी। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या 7 पैकी 4 आरोपींना अटक। फरार 3 आरोपींचा शोध सुरू। पॉक्सो अंतर्गत 6 टवाळखोरांच्या विरोधात गुन्हा। आरोपींमध्ये 1 अल्पवयीन। कोरटकरचं वक्तव्य निषेधार्ह। आतापर्यंत अटक करायला हवी होती, शाहू महाराजांची प्रतिक्रिया। कोरटकरची ईडी सीबीआय मार्फत चौकशी करण्याची यशोमती ठाकूरांची मागणी। लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त। 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। सर्वोच्च न्यायालयाचा रणवीर अलाहाबादी याला मोठा दिलासा। पॉडकास्ट पुन्हा सुरू करता येईल, तर पुढील आदेशापर्यंत अटकेला देखील स्थगिती। कोलकाता संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर। राणे कर्णधार तर व्यंकटेश अय्यर उपकर्णधार। 22 मार्च पासून आयपीएलचा रणसंग्राम सुरू होणार।